चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। आज आपण मुद्दामून ही रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत, कारण आपण पॉलिटीची PYQ ची सिरीज आपण सुरू केली होती। परवा आपण 2021 च्या प्रश्नांचं PYQ एनालिसिस केलं, काल 2022 च्या PYQ चं एनालिसिस केलं। आज आपण 2023 चे जी गट ब पूर्व परीक्षा झाली त्यामधील पॉलिटी या विषयाचा एनालिसिस, डिटेल एनालिसिस आपण करणार आहोत। ओके, सो यासोबत आपल्याला एक गोष्ट आकर्षाने सांगायचं आहे की सध्या इग्नाइट अकॅडमी मार्फत महाराष्ट्रातील सर्वात एक्सपर्ट फॅकल्टी असणारी, दर्जेदार कंटेंट असणारी, घरपोच प्रिंटेड नोट्स मिळणारी एक बॅच सुरू केलेली आहे आणि या बॅच वर तब्बल 90% ऑफ तुम्हाला सध्या सुरू आहे। सो ही बॅच फक्त 2499 प्लस GST अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होते। अतिशय दर्जेदारपणे, अतिशय कंटेंट सह ही सध्या बॅच सुरू आहे। सो जर तुम्हाला येणारी गट ब आणि गट क परीक्षा पूर्व आणि मुख्य दोन्हीही पास व्हायचं असेल तर नक्की या बॅचला एनरोल करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून पास व्हा। यस, चला बघूया 2023 चे प्रश्न। ओके, आता हा इथं सेट ए आहे। कोणता? सेट ए। तर सेट ए अंतर्गत जर आपण बघितलं, 2023 चे प्रश्न, या 2023 च्या प्रश्नामध्ये 51 पासून तुमचं हे सुरू होत आहे। ठीक आहे, पॉलिटीचे प्रश्न जे आहेत हे साधारणतः प्रश्न क्रमांक 51 पासून सुरू होतात। सो सगळ्यांनी याची काळजी घ्या। ठीक आहे, सो मी तो सिक्वेन्स पण तोच आणला आहे मुद्दावून की तुम्हाला ते शोधणं सोपं जावं। ओके, चला प्रश्न क्रमांक 51 मध्ये काय दिलं आहे? महाधिवक्ता। बघा, साधारणतः एक गोष्ट तुम्हाला जाणवते का? बघा 2021, 2022 आणि 2023 तीनही पूर्व परीक्षेमध्ये महाधिवक्त्यावर प्रश्न तुम्हाला विचारलाय। कंटिन्यूअस प्रश्न येतोय, 3 वर्ष झाले। सो महाधिवक्ता छान करून ठेवा। महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे। मग महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात। राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कोणत्याही बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देत असतात। राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडत असतात आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडत असतात। मग इथं तुम्हाला काय ओळखायचं आहे? तर इथं तुम्हाला महाधिवक्त्याबद्दल जे असत्य विधान आहे, चुकीचं विधान आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे। तर लक्षात ठेवा, इथं जर आपण बघितलं राज्यपाल असा शब्द आलेला आहे। ओके, सो एक गोष्ट आपल्याला इथं समजायला पाहिजे की हा राज्याचा महाधिवक्ता आहे। मग या महाधिवक्त्याची नेमणूक राष्ट्रपती करतील का? तर नाही। उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, महाधिवक्ता याची नियुक्ती त्या राज्याचे राज्यपाल करत असतात। त्या राज्याचे राज्यपाल हे करत असतात। ओके, ही गोष्ट यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहे। बाकी आपण 2 लेक्चर पासून महाधिवक्त्याबद्दल डिटेल गोष्ट बघतोय की भारतीय राज्यघटनेचं कलम आहे, कलम 165, 165 या 165 अंतर्गत महाधिवक्त्याची काय केली जाते? नियुक्ती केली जात असते। कोण नियुक्त करतात? हे राज्यपाल नियुक्ती करत असतात। आणि मग या महाधिवक्त्याचं काम काय असतं? तर राज्य सरकार मार्फत वकिली करणे, राज्य सरकार सांगेल त्या प्रकरणामध्ये लक्ष देणे। जसं इथं बघा, राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देत असतात। राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात। संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य हे महाधिवक्ता पार पाडताना आपल्याला दिसतात। याला राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी सुद्धा म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी, सर्वोच्च कायदा अधिकारी असं म्हणून सुद्धा बघितलं जात असतं। आता परवाच्या लेक्चर मध्ये आपण एक सिच्युएशन बघितली होती। काय बघितली होती? की सपोज एक खटला आहे, त्या खटल्यामध्ये राज्य वर्सेस
एखादा प्रायव्हेट व्यक्ती आहे, एखादा प्रायव्हेट व्यक्ती आहे. तर लक्षात घ्या, महाधिवक्त्याला प्रायव्हेट वकिली करता येते का? तर यस, करता येते. पण जर राज्य सरकार विरुद्ध प्रायव्हेट व्यक्ती असा खटला आहे तर इथं ऑब्विसली त्यांनी कोणाची बाजू घेतली पाहिजे? राज्य सरकारची. यावेळेस तो प्रायव्हेट वकिली करू शकणार नाही. थोडक्यात राज्याच्या विरुद्ध असलेल्या केसेस तो लढवू शकतो का? तर नाही. प्रायव्हेट वकिली करू शकतो पण राज्याच्या विरुद्ध असलेल्या केसेस तो लढवू शकत नाही. अशा प्रकारची गोष्ट महाधिवक्त्याबद्दल आपल्याला माहिती झालेली आहे. पुढे भारतातील जे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे, त्याबाबत कोणतं विधान बरोबर नाही असा तुम्हाला प्रश्न आहे. थोडक्यात रॉंग सेंटेन्स तुम्हाला ओळखायचं आहे. उच्च न्यायालये जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 62 आहे. मग तुम्हाला आता प्रश्न क्रमांक 52 मधलं कोणतं विधान हे चुकीचं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. कारण राज्याचे जे राज्याच्या अंतर्गत असलेलं जे हायकोर्ट आहे, या हायकोर्ट मधील जे न्यायाधीश असतात, या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात का? तर नाही. कोण करतात? नियुक्ती ही राष्ट्रपती करताना आपल्याला दिसतात. ओके, सो उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे 3. आता यामध्ये लक्षात ठेवा, न्यायाधीशांची नेमणुकी संदर्भात कलम आहे कलम 217, जे हायकोर्ट मधल्या न्यायाधीशांबाबत आपल्याला काही गोष्ट नेमणुकीची पद्धत वगैरे सांगत असतं. ओके, न्यायाधीशांची नेमणूक. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बरं? तर बघा, ज्या वेळेस या हायकोर्टचा मुख्य न्यायाधीशाची नेमणुकीची ज्यावेळेस विचार केला जातो, मुख्य न्यायाधीशाच्या नेमणुकीबाबत विचार केला जातो, त्यावेळेस याची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. पण राष्ट्रपती अशी नेमणूक करत असताना कोणाचा सल्ला घेतात? तर जे भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे आणि त्या राज्याचा जो राज्यपाल आहे यांच्या सोबत काय करतात? विचार विनिमय करतात आणि मग काय करतात? मुख्य न्यायाधीशाची काय करतात? त्या राज्याच्या हायकोर्टमध्ये नियुक्ती करतात. हे मुख्य न्यायाधीश, हायकोर्टचा मुख्य न्यायाधीश. आता हायकोर्ट मधले जे इतर न्यायाधीश आहे, यांची नेमणूक कशी केली जाते? तर यांची नेमणूक सुद्धा कोण करतात? राष्ट्रपती करतात. ओके, राष्ट्रपती करतात. पण अशा वेळेस इथं नियुक्ती करताना अजून एका जणासोबत इथं विचार विनिमय केला जातो. कोणासोबत? बघा, स्वतः CGI सोबत एकदा विचार केला जातो, त्या राज्याचा राज्यपालासोबत विचार केला जातो आणि हा जो इथला मुख्य न्यायाधीश आहे, या मुख्य न्यायाधीशासोबत सुद्धा इथं विचार विनिमय करताना आपल्याला दिसतो. सो अशा प्रकारे हायकोर्ट मधल्या मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना आपल्याला ही तरतूद दिसते. इज इट क्लिअर? ओके, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. भारत सरकारकडनं प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय जनसंपर्क दिवस, राष्ट्रीय पंचायत राज दिन, राष्ट्रीय मतदार दिन की राष्ट्रीय साक्षरता दिन? आता हा प्रश्न चुकणं म्हणजे खूप मोठी आपली चूक होय. बरोबर का? यस, कारण हा अगदी बेसिक लेवलचा प्रश्न आहे. कधी तारीख तुम्हाला माहित पाहिजे. 24 एप्रिल 1993. काय तारीख आहे? 24 एप्रिल 1993. काय झालं होतं बरं या दिवशी? या दिवशी तुमची जी 73वी घटना दुरुस्ती आहे, ही 73वी घटना दुरुस्ती काय झाली होती? लागू झाली होती. आणि या 73व्या घटना दुरुस्ती लागू झाली म्हणून देशामध्ये जी तुमची ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, जिला आपण पंचायत राज असं म्हणतो, ही सिस्टीम तुमची सुरू झाली होती आणि म्हणून आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन हा 24 एप्रिल रोजी साजरा करतो. हे साजरा करणं कधी सुरू केलं आपण? तर हे साजरा करायला आपण साधारणतः 2010 पासून आपण साजरा करायला सुरू केलेलं आहे. ओके, इज इट क्लिअर? व्हेरी गुड. सो 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन हे विसरायचं नाही. पुढे
प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? लक्षात घ्या, राज्यामध्ये दोन गृह असतात, विधानसभा आणि विधान परिषद, पण सगळ्याच राज्यांमध्ये नाही. सगळ्या राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेश सोडून तुम्हाला विधानसभा दिसेल, पण विधान परिषद काही मोजक्याच राज्यांमध्ये आहे. मग कोणत्या राज्यामध्ये आहे असं तुम्हाला प्रश्न आहे. कोणत्या याच्यामध्ये नाही असं तुम्हाला प्रश्न आहे. बिहार, कर्नाटक, केरळ, राजस्थान. मग अ आणि ब, क आणि ड, अ ब क की फक्त ड? चला ओळखा, व्यवस्थित विचार करा. कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषदा नाही असा तुम्हाला प्रश्न आलेला आहे. यस, त्यातलं बिहार आणि कर्नाटक यामध्ये तो तुमचं असलंच पाहिजे. मग सांगू, उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, क आणि ड या दोघांमध्ये केरळ आणि राजस्थानमध्ये तुमच्या विधान परिषदा नाही. मग कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सगळ्यात पहिले बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, ज्याला आंध्र प्रदेश यामध्ये सुद्धा आहे. 1, 2, 3 नंबर आपण बघतोय बिहारमध्ये आहे, बरोबर. 4 नंबर आपण बघतोय कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर 5 नंबर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तुम्हाला हे काय आहे, विधान परिषद दिसणार आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये आहे का? तर यस, तेलंगणामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसणार आहे, अशा प्रकारे विधान परिषद. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा 6 राज्यांमध्ये तुम्हाला विधान परिषदा दिसणार आहे. याच्यामध्ये या अगोदर एक राज्य होतं ज्याचं नाव होतं जम्मू काश्मीर, पण जम्मू काश्मीर राज्याला युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यामुळे इथली अजून यांनी विधान परिषद सुद्धा रद्द केलेली आपल्याला दिसते आणि म्हणून आता फक्त किती, हे 6च राज्य उरलेले आपल्याला दिसत आहे. ओके, क्लिअर. चलो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55, अचूक जोड्या ओळखायची आहे, योग्य जोडी ओळखायची आहे. 61वी घटना दुरुस्ती, राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62, 44वी घटना दुरुस्ती, 41वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती. इथं आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात करणे. मग यांच्या संदर्भात तुम्हाला आता अचूक जोडी ओळखायची आहे. काय आहे बरं बघा, 61व्या घटना दुरुस्तीने काय केलं, तुमचं मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष केलं. लक्षात घ्या, तुम्ही आता कसं आमदारकी, खासदारकीमध्ये किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये कसं 18 वर्ष झालं की तुम्ही मतदान करता, तसं आधी 21 होतं. पण हे 61व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, 21 वरून 18 वर्ष आणलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर 44व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीचा वाद जो आहे हा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये साठी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर 41वी घटना दुरुस्ती जी आहे ही तुमचा राज्याचा जो लोकसेवा आयोग आहे यामधील सदस्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षावरनं वाढवून 62 वर्ष केलं होतं. आणि सगळ्यात शेवटी 73वी घटना दुरुस्ती जी आत्ताच आपण बघितली, याच्या अंतर्गत काय झालं, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू केली. त्रिस्तरीय म्हणजे काय, गाव भागामध्ये तुमची आली ग्रामपंचायत, त्यानंतर तालुका स्तरावर कोणती आली, पंचायत समिती, आणि तुमच्या जिल्हा स्तरावर काय आली, जिल्हा परिषद. काय आली, जिल्हा परिषद. सो अशा प्रकारे ह्या गोष्टी, या घटना दुरुस्ती इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56 बघा, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य या बाबत खालील विधाने विचारात घ्या. थोडक्यात हा तुमचा पंचायत राज मधला प्रश्न आहे आणि सरपंचाचे कोणते कोणते कर्तव्य आहेत, अधिकार आहेत, त्यावर तुम्हाला प्रश्न आहे बघा. ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणे, ग्रामपंचायतील क्षेत्रांच्या प्राथमिक शाळेवर देखरेख ठेवणे. मग वरीलपैकी कोणतं विधान हे अयोग्य आहे असा तुम्हाला प्रश्न आहे. मग फक्त अ, फक्त ब, फक्त क की यापैकी नाही? चला विचार करा. आता यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण गेले 3 प्रश्नपत्रिका बघतोय, 21, 22, 23.
याच्यामध्ये किती साधारणतः 10 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे पॉलिटीवर. पण याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये 15 तुम्हाला दिसतील 2023 मध्ये. पण याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की पंचायत राज या घटकावर तुम्हाला किती प्रश्न येत आहेत? 2-3 प्रश्न तुम्हाला सारखे विचारले जात आहेत. याचा अर्थ पंचायत राज घटक स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जी ग्रामपंचायत, ग्रामसभा, समित्या ह्या ज्या गोष्टी आहेत या स्ट्रॉंग करायच्या आहेत. ओळखा बघू कोणतं विधान याच्यातलं अयोग्य आहे. तर फक्त क हे काय आहे? अयोग्य आहे. कारण लक्षात ठेवा ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या सगळ्या ठरावाची अंमलबजावणी करणं हे सरपंचाचं काम आहे, बरोबर. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणं हे सुद्धा काम आहे. पण ग्रामपंचायतील क्षेत्रावर प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणं हे सरपंचाचं काम नसून हे काम कोणाचं आहे? हे ग्रामसेवकाच्या नावाला दिलेलं आहे. ग्रामसेवकावर ही जबाबदारी आपल्याला दिलेली दिसते. आता दिवाळीच्या सुट्टी सुरू होणार आहे. जर तुम्हाला दिसलं, जर तुम्हाला वाटतंयच काहीतरी बघावं, पिक्चर बघावं किंवा वेब सिरीज बघावी, तर पंचायत ही वेब सिरीज तुम्ही बघू शकता. त्या पंचायतमध्ये ग्रामसेवकाला किती काही गोष्टी कराव्या लागतात या गोष्टी त्यांनी छान प्रकारे मांडलेल्या आहे. सामाजिक प्रश्न सुद्धा छान प्रकारे त्यांनी हँडल केलेले आहेत आणि कॉमेडी पण आहे. जर वाटलं तर अभ्यासातून वेळ भेटत असेल तर, जर अभ्यासातून वेळ भेटत नसेल तर अजिबात मोबाईलला हात लावायचा नाही. पुढचा प्रश्न घ्या. चला, खालीलपैकी इथं करा, खालीलपैकी कोण हे सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. आता तुम्हाला आठवत असेल 2021चा आपण ज्यावेळेस PYQ क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत होतो त्यामध्ये पण सरकारी आयोगावर तुम्हाला प्रश्न आलाच होता, बरोबर का. मग त्यावेळेस मी तुम्हाला लिहून दिलं होतं की सरकारी हे कोण होते? अध्यक्ष होते आणि 2 नावं सांगितले होते. एक होते शिव आणि दुसरे होते सेन. आता बघा, ओके, डॉक्टर श्री बी शिवरामन होते का? तर यस, शिवरामन होते. आपली ट्रिक काय होती? शिवसेन असं लक्षात ठेवा. शिवसेन असं लक्षात ठेवा. शिवरामन हे एक सदस्य होते आणि डॉक्टर SR सेन हे सदस्य होते. मग सदस्य कोण नव्हतं? तर राम सुब्रमण्यम हे या सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. कधी आलं होतं बरं सरकारी आयोग? काहीतरी समथिंग 1983 मध्ये हा आयोग आला होता. या आयोगाने 1988 मध्ये आपला अहवाल सादर केला होता. साधारणतः 247च्या आसपास यांनी शिफारसी केल्या होत्या. आणि कशा संदर्भात हा आयोग आला होता? तर केंद्र आणि राज्य या संबंधात या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसते. ओके, चलो पुढचा प्रश्न. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आली? कलम 324 भाग 2, 324 भाग 15, कलम 300 भाग 9, कलम 298 भाग 6. मग कोणत्या कलमा अंतर्गत झालेली आहे ओळखा? तर यस, प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कलम 324 ते कलम 324 भाग 15 या अंतर्गत या निवडणूक आयोगाचे कर्तव्य तुम्हाला स्पष्ट करण्यात आलेले आपल्याला दिसतात. लक्षात घ्या, हे निवडणूक आयोग जे आहे कलम 324 अंतर्गत काम करतं. मग या 324 मध्ये अंतर्गत हे जे निवडणूक आयोग आहे, केंद्रीय निवडणूक आयोग स्पेसिफिकली मी मेन्शन करेल. जे केंद्रीय निवडणूक आयोग असतं, हे केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेतं? तर हे केंद्रीय निवडणूक, जसं की आपण म्हणू शकतो खासदारकीच्या निवडणुका तुमच्या घेतल्या जातात किंवा संसदीयचं म्हणू सुद्धा, किंवा आमदारकीच्या निवडणुका या मार्फत घेतल्या जात असतात. अजून तर राष्ट्रपतीच्या ज्या निवडणुका असतात त्या सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. उपराष्ट्रपतीची जी काही निवडणूक असेल ही सुद्धा कोण घेणार आहे? तुमचं केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतं. दुसरं एक निवडणूक आयोग असतं राज्य निवडणूक आयोग, पण त्याचा इथं 324 मध्ये काही संबंध नाही. ओके, क्लिअर. प्रश्न क्रमांक 58 इथं आपण बघितलेलं आहे. या प्रश्न क्रमांक 58 बद्दल अजून काही एक्स्ट्रा सांगायचंय का? नाही, ठीक आहे. यस, क्लिअर. माझा आवाज वगैरे सगळ्यांना क्लिअर येतोय? काही अडचण जर डाऊट असेल तर तुम्ही नंतर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच मेन्शन करू शकता. ओके, यस, गुड. चलो पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढच्या प्रश्नावर
ओके, बघा प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59. अचूक जोड्या लावा. थोडक्यात काय, योग्य जोडी ओळखायची. आता हा जर प्रश्न बघितला तर आपल्या स्टेट बोर्ड मधनं हा प्रश्न त्यांनी घेतलेला आहे. जर तुमचे थिंकर्स व्यवस्थित असतील, विचारवंत शास्त्रज्ञ जर क्लिअर असेल तुम्हाला जमेल. थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसोवरनं पण तुमचं उत्तर येऊ शकतं. ॲग्रो ऑस्ट्रियन तत्वज्ञ, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक, ब्रिटिश तत्वज्ञ आणि अमेरिकन तत्वज्ञ. मग प्रश्न क्रमांक 59चं उत्तर काय असलं पाहिजे, तर यस सोपं आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. बघा बघा, हा जो रुसो आहे, हा रुसो आपण कधी ऐकला, हा ऐकला होता आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. मग इथं 4चं ब कुठं आहे, इथंच आहे ना. मग बाकीचं जास्त डोकं लावण्याची गरज नाही. डायरेक्ट एवढा जरी माहित असला तरी तुमचं उत्तर बरोबरच येणार होतं. क्लिअर? यस. सो रुसोला विसरायचं नाही. रुसो कितीही रुसला तर आपण रुसायचं नाही. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. फ्रेडरिक हायेक ॲग्रो ऑस्ट्रियन तत्वज्ञ, नंतर रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्वज्ञ आणि थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्वज्ञ. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? कोणती समिती विचारली आहे? संविधान परिषदेच्या कार्याविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आलेला आहे. मग राजेंद्र प्रसाद, B.R. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू की ग.वा. मावळणकर? आता यामध्ये काळजी करण्याची गोष्ट सांगू, बऱ्याच जणांना वाटतं की इथं संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहे असं विचारलंय. मग बरेच जण धडधड राजेंद्र प्रसाद करून मोकळे होतात, पण असं नाही. इथं संविधान परिषदेच्या कार्याविषयी समितीचे अध्यक्ष कोण आहे विचारलंय आणि आयोगाने उत्तर 4 दिलं आहे. ग.वा. मावळणकर हे या समितीचे अध्यक्ष आपल्याला दिसतात. ओके, चलो पुढचा प्रश्न. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केलेला आपल्याला दिसतोय? चला प्रश्न क्रमांक 61 आपल्याला बघायचा आहे. तर जानेवारी 1947, मार्च 1947, सप्टेंबर 1947 की ऑक्टोबर 1947? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. कधी सादर केलेला आहे? ऑक्टोबर 1947 मध्ये हा तुमचा सादर केलेला आपल्याला दिसतो. आता अंतिम मसुदा ज्यावेळेस आपण मांडला त्यावेळेस पारित कधी केलेला आहे, तर तारीख पण लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1949 या रोजी आपण काय केलं, जो अंतिम मसुदा होता तो राज्यघटना म्हणून आपण काय केलेले आहे, स्वतः प्रत अर्पण केली आहे, म्हणजेच स्वीकारली आहे. बरोबर का? आणि म्हणूनच आपण या दिवशी संविधान स्वीकारलं म्हणून 26 नोव्हेंबर रोजी आपण काय साजरा करतो, संविधान दिन म्हणून आपण साजरा करताना दिसतो. आणि हे संविधान आपण स्वीकारलं, पण संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली, तर 26 जानेवारी 1950 पासून या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. आणि मग यालाच आपण काय म्हणतो, गणतंत्र दिवस किंवा रिपब्लिक डे म्हणून आपण याला साजरा करताना दिसतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावायचा आहे. मग पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा 49 मध्ये दिसणार तुम्हाला. जनताचं राहणीमान, सार्वजनिक आरोग्य सुधारणे, अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचं रक्षण, सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा संमत करणे लागू असणे, कलम 44. आता हे अ आणि ड जरी तुम्हाला माहित असलं तरी तुम्हाला उत्तर इथं येणार आहे. प्रश्न क्रमांक 62 जर आपण बघितला तर बघा, अ हा नंतर पाहिजे, ड हा आधी पाहिजे, ड आणि अ हा नंतर पाहिजे. सो उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 62चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. खाली पण आहे बघा, ड नंतर अ. यस, उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. हे कशावर प्रश्न आहे, तर हा DPSP ज्याला असं आपण म्हणतो मार्गदर्शक तत्वे असं आपण म्हणतो. ओके, आता या कलमांवर मी लगेच तुम्हाला जाणार नाही, कारण तुम्ही सगळे नवीन आहात. लगेच मी कलम जर म्हटलं तर लगेच लक्षात पण राहत नाही. सो बॅच मध्ये तुम्हाला अगदी डिटेल मध्ये छान प्रकारे ट्रिकसह आपण हे कलम बघणार आहे. या कलमांना ऍक्च्युअली कसं पाठ करायचं, तर या DPSP चे विचारवंतांनी 3 प्रकार केलेले आहेत.
उदारमतवादी, त्यानंतर तुमचे गांधीवादी आणि लिबरल वगैरे, लिबरल तर उदारमतवादीच झाले, आणि काही सामाजिक, असे वेगवेगळे काही प्रकार केलेले आहेत. तर त्या प्रकारानुसार आपल्याला हे जे आहे मार्गदर्शक तत्व ही बघायची असतात. मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. किती? भारतीय राज्यघटनेचं भाग 4. आता यामध्ये मार्गदर्शक तत्वे काय सांगितली की जे राज्य आहेत, स्टेट्स आहेत, या राज्यांनी धोरणं आखताना आम्ही जे तुम्हाला काही तत्व सांगितले आहे त्या तत्वांना धरून तुम्ही धोरणं आखा, यासाठी डीपीएसपी तुम्हाला सांगितलेले आहे. बाकी क्रमाक्रमाने कलमांनुसार तुमच्याकडनं छान मी पाठ करून घेणार आहे. पुढचा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयकचा अहवाल डॅश डॅश मध्ये प्रसिद्ध झालेला दिसतो. कधी झालेला आहे प्रसिद्ध? जून 1998, ऑगस्ट 1918, जुलै 1918 की ऑक्टोबर 1918? आता लक्षात घ्या, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा जो कायदा आहे, हा कायदा कधी आला होता? 1919 मध्ये आला होता. मग या कायद्याचा अहवाल कधी आला होता? तर जुलै 1918 मध्ये हा अहवाल आलेला आपल्याला दिसतो. आता हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचा जो कायदा होता 1919 चा, या कायद्याने सगळ्यात मोठे चेंजेस काय केले असतील बाळांनो? तर लक्षात घ्या, प्रांत आणि केंद्र असे दोन प्रकारचे सरकार आपल्याला दिसतात. प्रांत म्हणजे सध्याचं राज्य, केंद्र म्हणजे केंद्र सरकार. तर प्रांतामध्ये यांनी काय केलं होतं? द्विदल पद्धत आणली होती. काय आणली होती? द्विदल पद्धत. द्विदल पद्धत म्हणजे काय हो? तर काही राखीव आणि सोपीव विषय अशा दोन गोष्टी यांनी आणल्या होत्या. काय? राखीव आणि सोपीव विषय. मग राखीव सोपीव काय आहे हे बॅच मध्ये छान प्रकारे समजून सांगेल. काही विषय असे रिझर्व होते ज्यावर कायदा करण्याचा अधिकार तुमच्या या निवडून आलेल्या जनतेला, निवडून आलेल्या प्रतिनिधींना दिलेला नव्हता. ओके. यासोबत केंद्रामध्ये काय केलं होतं? तर केंद्रामध्ये यांनी द्विगृही पद्धत आणली होती. काय पद्धत? द्विगृही. द्विगृही म्हणजे काय? तर वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह अशा प्रकारे काही गोष्टी यांनी 1919च्या कायद्याने आणलेल्या आपल्याला दिसते. ओके. चलो पुढचा प्रश्न क्रमांक 64, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? भेदभाव करण्यास मनाई कलम 15, संमेलनाचा हक्क कलम 19 म्हणजे एकत्र येण्याचा हक्क, जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 आणि घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क कलम 32. यामध्ये मग कोणती जोडी तुमची चुकीची आहे? तर उत्तर आहे फक्त एकच जोडी चुकीची आहे, क फक्त. कारण जीवित संरक्षणाचा अधिकार तुम्हाला कलम 20 मध्ये दिलेला नसून कोणत्या कलमाअंतर्गत आहे? तो तुम्हाला कलम 21 अंतर्गत दिलेला आहे. जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. तुम्ही जे श्वास घेता, श्वास घेण्याचा सुद्धा अधिकार तुम्हाला कलम 21 ने दिलाय. स्वतंत्र मोकळं फिरताय, मोकळं फिरण्याचा हक्क दोन कलमांतर्गत भेटतो, कलम 19, कलम 21. देशामध्ये मुक्तपणे स्वतंत्र करण्याचा हक्क कलम 19. देशाच्या बाहेर मोकळ्यापणाने हक्क फिरण्याचा अधिकार कलम 21 ने तुम्हाला दिलेला आहे. हवा प्रदूषणाविरुद्ध, जल प्रदूषणाविरुद्ध तुमचा हक्क आहे. हे सगळे असे बरेच जगण्यासाठी जे तुम्हाला हक्क लागतात हे सगळं कलम 21 ने तुम्हाला दिलेले आहेत. आणि आजचा हा शेवटचा प्रश्न, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? असा प्रश्न आहे. करारनामे, जंगले, जकात, दिवाळखोरी आणि नादारी. मग ब आणि क, फक्त अ, फक्त क, फक्त ड. तर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 65 फक्त क, जो की जकात हा तुमच्या समवर्ती सूचीमध्ये दिलेला नाही. उरलेले करारनामे, जंगले आणि दिवाळखोरी, नादारी हे तुम्हाला समवर्ती सूचीमध्ये दिलेले आहे. लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर आपल्याला 3 प्रकारच्या सूची दिलेल्या असतात. कोणती कोणती सूची? तर पहिली आहे केंद्र सूची, दुसरी असते राज्य सूची, तिसरी असते समवर्ती सूची, तिसरी असते समवर्ती सूची. आता या सूचीमध्ये केंद्र सूचीमध्ये जेवढे काही विषय आहेत या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला आहे. राज्य सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्यावर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. आणि समवर्ती सूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकार प्लस राज्य सरकार दोघांना सुद्धा आहे. पण दोघांचे कायदे जर समोरासमोर जर आले तर कोणाचा कायदा वरचढ ठरतो? केंद्र सरकारचा कायदा वरचढ ठरताना आपल्याला दिसतो. ओके. सो अशा प्रकारे 2023च्या या 15 प्रश्नांचा आपण छान प्रकारे अतिशय हे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे.
आय होप की तुम्हाला हे लेक्चर छान प्रकारे आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा काही प्रश्न असेल, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारून ठेवा, मी त्याला नक्की रिप्लाय देईल. ओके, सो वन्स अगेन ही बॅच अतिशय छान प्रकारे सुरू आहे. गट ब गट क पूर्व आणि मुख्य दोन्ही सिलेबस तुमचा, यासोबत एक्सपर्ट फॅकल्टी, प्रिंटेड घरपोच नोट्स, पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन अशा अनेक वैशिष्ट्यांसह ही बॅच अतिशय छान प्रकारे सुरू आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर या बॅचला ॲडमिशन घेऊन घ्या. याची ॲक्च्युअल जर फीज बघितली तर 25,000 आहे बाळांनो. तर ही इग्नॅट अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी फक्त 90% ऑफ करून फक्त 2499 प्लस GST मध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. सो लवकरात लवकर नक्की ॲडमिशन घ्या. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चलो बाय बाय, टेक केअर.